परवडत नाही. POPचे गणपती स्वस्त, हलक्या आणि आकर्षक असतात. त्यामुळे या मूर्तीकडे लोकांचा कल जास्त असतो. कोर्टाने यावर्षी POPच्या मूर्तीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला. POPच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत. याबाबत प्रगत शास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे. मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य व्यक्ती व गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी मी सरकारला आणि न्यायालयाला विनंती करते. माझं नाव सचिन चव्हाण, गाव आमचं पंचाळी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आम्ही गणपतीचा व्यवसाय करतो. भरपूर वर्षापासून आम्ही हे गणपती बनवतो. पण ह्यावर्षी जो काही कोर्टाने निर्णय आणला होता की POP बंदी, नाही का, पण POP बंदी केल्यामुळं आम्ही संभ्रमात होतो की यंदा गणपती बनवायचे का नाही, कारण आम्हाला नोटीस आल्या होत्या. आणि ह्या महिन्यामध्ये, आपल्या जून महिन्यामध्ये POP बंदी हटवली. त्यामुळे आमचे जे काही महाराष्ट्रातले जेवढे काही हे गणपती बनवणारे कारागीर लोक आहे, या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे का ही जी काही बंदी आहे ही कायमचीच उठवली गेली पाहिजे. आणि ती उठवल्यामुळं, ती जर उठवली नसती तर जी काही शाडू माती आहे, शाडू मातीचे जे काही गणपती आपण बनवणार आहे, पण ते दिवसाला किती 4-5 मूर्त्या तयार होतील. पण याने काय होणार आहे, तर आपण सगळ्या ग्राहकांचं आपण पूर्ण करू शकत नाही, पूर्ण ग्राहकांना, नाही का. कारण आपण जी काही POPची मूर्त जी आपण 300, 400, 500 रुपयाला आपण जी विकतोय, तर ती शाडूचीच मूर्त 1 फूट शाडूची मूर्त 3 ते 3.5 हजाराला घ्यायला आमच्या ज्या भागात जे काही ग्राहक आहे, शेतकरी, आदिवासी आणि मजूर लोक, नाही का, हे जे लोक आहे हे एवढ्या महागाची शाडूची मूर्त घेऊ शकत नाही. त्यामुळे जो काही कोर्टाने निर्णय आणला आहे, जी काही बंदी उठवली POPची, नाही का, याच्यामुळे काय झालं का जो काही आमच्याबरोबर जो काही वर्ग आहे, समजा आमच्याकडे जे येणारे लोक आहे इथं गणपती मदत करण्यासाठी, त्यांच्यासाठी एक रोजगार निर्माण होत आहे. त्यानंतर जे काही ट्रान्सपोर्टसाठी, वाहतुकीसाठी आम्हाला रद्दीची गरज पडते, नाही का. जे काही गोष्टी आहे या सर्वांना काहीतरी हातभार लागतो या गोष्टींमुळे. जी POP बंदी उठवली आहे त्यामुळे आमच्या सर्वांचाच जे काही कारागीर लोक आहे, जे आम्ही वर्षभर ज्या गोष्टी करतोय, हे गणपती बनवतोय, नाही का, तर आमच्यासाठी एक रोजगार उपलब्ध होतो आहे याच्यामुळं. त्यामुळं आम्ही कोर्टाचे खरंच आम्ही आभार मानतो.